राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. कवी गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गीतांमधील या ओळी जिथे तंतोतंत खऱ्या ठरतात, असं हे सुधागड वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले सुधागड वन्यजीव अभयारण्य हे पुणे आणि रायगड जिल्ह्यात पसरलेले आहे. दऱ्याखोरे आणि गर्द हिरवाईने नटलेल्या या अभयारण्याचा विस्तार 77.12 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2014 रोजी सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या परिसरात शतकानुशतके मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या सुधागड किल्ल्याच्या नावावरूनच या अभयारण्याला सुधागड अभयारण्य असे नाव देण्यात आलेले आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या भागात दिसून येतात. सुधागड अर्थात पूर्वीचा भोरबगड हा किल्ला इसवी सन पूर्व काळातील 2ऱ्या शतकात बांधला गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. अनेक राजवटींच्या उदयास्ताचा साक्षीदार असलेला हा भोरबगड 1857 साली मराठा साम्राज्यात सामील झाला आणि तेव्हापासून त्याचे सुधागड असे नामकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की रायगडापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सुधागडचा राजधानी म्हणून विचार करण्यात आल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. आजही सुधागड पुरातत्वशास्त्रज्ञांना, इतिहास अभ्यासकांना आणि भटक्या पर्यटकांना आकर्षित करतो. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खाडसांबळे येथील गुहांमधील कोरीव काम इसवी सन पूर्व काळातील बौद्ध धर्मियांच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्ष देतात. भिंतीच्या आकारातील उत्तुंग तैलबैला हा बसाल्ट खडकांचा